श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी शर्मिला. माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो, तसेच स्वामी महाराज तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 6 जानेवारीला या नवीन वर्षातील म्हणजेच 2026 या सालातील पहिलीच संकष्टी चतुर्थी आली आहे. म्हणजे मंगळवारी आलेली आहे. अंगारकी संकष्टी चतुर्थी मराठी पौष महिन्यात सुरू आहे आणि या महिन्यामध्ये अंगारकी संकष्टीचा योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे. त्यामुळे या महिन्यात येणारी अंगारकी चतुर्थीला एक विशेष आणि शुभयोग आहे. या दिवशी गणपतीची पूजा केल्याने विशेष फलप्राप्ती होते असं म्हटलं जातं. अंगारकी संकष्टी चतुर्थी वर्षातील सर्वात मोठी चतुर्थी मानली जाते. जर आपण या अंगारकी चतुर्थीचं व्रत केलं तर आपल्याला वर्षातील सर्व चतुर्थीचं शुभफळ प्राप्त होतं. अंगारकी चतुर्थीला व्रत करून गणपती बाप्पांची पूजा केल्याने आपल्या आयुष्यातील सुख समृद्धी यश हे मिळतं. या दिवशी केलेल्या उपासनेमुळे गणपती बाप्पा प्रसन्न होऊन सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. अंगारकी चतुर्थी ही भगवान गणेशांना समर्पित आहे. या दिवशी उपवास केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. नवीन वर्षातील पहिलीच अंगारकी चतुर्थी असल्याने तिचे महत्त्व देखील अधिकच वाढते. जेव्हा चतुर्थी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारकी योग हा तयार होतो आणि या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं. या दिवशी दिवसभर व्रत करून संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर उपवास सोडला जातो. जर आपण या दिवशी चंद्राची पूजा न करता हे व्रत सोडलं तर त्या व्रताचं आपल्याला कुठलंही शुभफळ प्राप्त होत नाही, तर ते वायाच जातं. या अंगारकी चतुर्थीचा चंद्रोदय जो आहे तर तो रात्री 9:22 होणार आहे आणि म्हणून आपल्याला या वेळेमध्ये चंद्राची पूजा करून हे व्रत जे आहे ते सोडायचे. तर या दिवशी गणपती बाप्पा हे स्वतः पृथ्वीवरती भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असतात. त्यामुळे पृथ्वीवरील गणपती बाप्पांचं तत्त्व हे इतर दिवसांच्या तुलनेमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं. त्यामुळे या दिवशी व्रतासोबत गणपती बाप्पांच्या पूजेसोबत काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत. येत्या 6 जानेवारीला मंगळवारी अंगारकी चतुर्थीला तुम्ही उपवास केला नाही तरी चालेल, पण सकाळीच घरात आणा. या झाडाचे एक पान. शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल. कितीही कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल. घराची, मुलांची, पतीची भरभरून प्रगती होईल. तर असे कोणत्या झाडाचे पान आणायचे, पानाचं त्यानंतर काय करायचं, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. तर बघा, हा उपाय आपल्याला मंगळवारी अंगारकी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे. सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर आपल्याला एका झाडाचे पान आहे तर ते आपल्या घरामध्ये आणायचं आहे. गणपती बाप्पा आपल्या हिंदू धर्मात बुद्धी, समृद्धी आणि अडथळे दूर करणारे देव मानले जातात आणि म्हणून कोणत्याही शुभकार्याची सुरुवात गणपती बाप्पांच्या पूजेनेच केली जाते, जेणेकरून शुभकार्यामध्ये कोणतेही अडथळे, विघ्न येणार नाहीत. कारण तो सुखकर्ता, दुःखहर्ता, सौभाग्याचा देवता आहे. चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असणारी ही अंगारकी चतुर्थी जी आहे तर ती मंगळवारी आलेली आहे आणि त्यामुळे दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो 21 वर्षानंतर तयार झालेला आहे. या दिवशी राजयोग, बुधादित्य योग जो आहे तर तो निर्माण झाला आहे. त्या योगावरती आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचं आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होतं. त्यामुळे तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल. प्रत्येकाच्या मनात बघा काही ना काही इच्छा असते. अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत प्रत्येकाची इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर कष्ट, मेहनत करतो. परंतु कधी-कधी आपल्याला काय होतं, किती प्रयत्न केलं, किती कष्ट केलं तरी आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपली कोणतीही इच्छा, मनोकामना पूर्ण होत नाही. तर आपल्या कुंडलीतील जे ग्रह असतात तर ते कमकुवत असले तर आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपल्या इच्छा देखील पूर्ण होत नाहीत. तर गणपती बाप्पा हे अडथळे दूर करणारे देव ओळखले जातात.
ते भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही पातळींवरील संकटे दूर करत असतात आणि म्हणूनच आपण हा उपाय जर केला तर आपल्या इच्छा मनोकामना या पूर्ण होतात. तुमच्या आयुष्यामध्ये बघा, एखादा शत्रू असेल, शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घरामध्ये आजूबाजूला आपले शत्रू असतात, ते आपल्यासमोर खूप गोड बोलतात परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट असतं. तर ते शत्रू नेहमी आपलं वाईट कसं होईल यासाठी प्रयत्न करत असतात आणि असा जो शत्रू आहे तर तो नष्ट होण्यासाठी, शत्रूंचा त्रास कमी होण्यासाठी देखील हा उपाय खूप प्रभावी मानला जातो. तसेच गणपती बाप्पांना बुद्धी, समृद्धी आणि सौभाग्याची देवता मानली जाते. गणपती बाप्पा हे 14 विद्या आणि 64 कलांचे अधिपती आहेत. त्यामुळे जर तुम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल, एखादा उद्योग व्यवसाय आहे, नोकरी आहे, तर त्यामध्ये यश मिळत नसेल, व्यवसायात तुमची वृद्धी होत नसेल, तर हा उपाय आवर्जून करा. त्यामुळे उद्योग व्यवसाय हा चांगला चालू लागेल. तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी सुरू आहेत, जी काही संकटं आहेत, मुलांची प्रगती होत नाही, पतीची प्रगती होत नाही, कुटुंबाची प्रगती होत नाही, घरामध्ये सतत पैशाच्या अडचणी, अडथळे निर्माण होतात, घरामध्ये कोणतेही शुभकार्य निर्विघ्नपणे पार पडत नसेल, तर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो अंगारकी चतुर्थीला आवर्जून करा. अतिशय प्रभावी सात्विक उपाय आहे. हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या 100% दूर होतील. उपाय करण्यासाठी तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठायचं, स्वच्छ स्नान करायचं, अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं लाल चंदन किंवा अगदी चिमूटभर अक्षता टाकायच्या आणि त्या पाण्याने स्नान करायचं, कारण हा दिवस अतिशय पवित्र असतो. तसेच आपलं शरीर देखील पवित्र असावं, शुद्ध असावं, मन प्रसन्न असावं, म्हणून या वस्तू टाकून आपल्याला स्नान करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती शुद्ध पाण्याने, दुधाने, पंचामृताने शक्य होईल तसा अभिषेक करायचा. गणपती बाप्पांना दुर्वा, जास्वंदीची फुलं, धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं. गणपती बाप्पांची सुख करता दुःख हरता आरती करायची आणि त्यानंतर हा उपाय करायचा. जर तुम्ही विधिवत गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेतले तर बाप्पा तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि त्यानंतर जो काही उपाय आहे तर त्या उपायाचं बाप्पा तुम्हाला शीघ्र फळ देतील. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे, झुडपे सांगितले आहेत, त्यामध्ये साक्षात देवी देवतां वास करत असतात. या झाडांमध्ये एक देवी शक्ती असते आणि विशेष स्थितीवरती जर आपण या झाडासंबंधी काही उपाय जर केले तर ती दैवी शक्ती आपल्याला आपल्या ज्या काही इच्छा असते त्या पूर्ण करतात आणि आपल्या जीवनातील समस्या या दूर होतात. असेच एक देवी शक्ती झाड असलेले म्हणजे जास्वंदाचे झाड आपल्या सर्वांनाच माहीत आहे. जास्वंदाचे फूल गणपती बाप्पांना अतिशय प्रिय. जास्वंदाच्या फुलाशिवाय बाप्पांची पूजा देखील अपूर्ण होते. तर बघा, बाप्पांना फक्त जास्वंदाची फुलंच नाही तर झाडाचं पान देखील अतिशय प्रिय आहे. म्हणून आपल्याला ज्या झाडाला लाल जास्वंदाची फुलं येतात तर त्या झाडाचं एक पान तोडायचं आहे. पान घेतले जे आहे तर ते चांगलं घ्या, त्याला देठ असेल, कुठे फाटलेलं नसेल तर चांगलं पान तुम्हाला तसं घ्यायचं आहे आणि त्या पानासोबतच तुम्हाला त्या झाडाची छोटीशी काडीसुद्धा घ्यायची. त्यानंतर ते पान आपल्याला देवघरामध्ये आणायचं, स्वच्छ धुवून काढायचं आणि त्यानंतर देवघरासमोर बसायचं आणि त्या पानावर तुम्हाला लाल चंदनाने तुमची इच्छा लिहायची आहे. आता बघा, अगदी 2 ते 3 शब्दांमध्ये तुम्हाला तुमची इच्छा लिहायची, जसे की नोकरी प्राप्ती, नोकरी मिळण्यासाठी, नोकरी प्राप्ती, शत्रू दूर होण्यासाठी किंवा नष्ट होण्यासाठी, मुलांची प्रगती, पतीची प्रगती. तर अशा ज्या काही इच्छा आहेत त्या पानावरती तुम्हाला कुंकवाने किंवा लाल चंदनाने लिहायच्यात. कुंकवामध्ये किंवा चंदनामध्ये थोडंसं पाणी टाकून गंध तयार करा आणि त्यानंतर जास्वंदाच्या झाडाच्या काडीने तुम्हाला पानावरती इच्छा लिहायच्या. त्यानंतर पान जे आहे ते आपल्या गणपती बाप्पांसमोर ठेवायचं. ठेवताना देठ हा गणपती बाप्पांकडे येईल अशा पद्धतीने ठेवायचा आणि त्यानंतर या पानावर तुम्हाला 21 दुर्वा बाप्पांना अर्पण करायच्या, 1 लाल जास्वंदाचं फूल अर्पण करायचं, 11 अखंड अक्षता अर्पण करायच्या. कुठेही त्या तुटलेल्या फुटलेल्या नसावेत. 11 तांदूळ तुम्हाला घ्यायचेत. त्या तांदळांना हळद कुंकू लावून लाल पिवळ्या अक्षता तयार करायच्या आणि त्या अक्षता उजव्या हातामध्ये घ्यायच्या आणि 16 वेळा ओम श्रीम विघ्नहर्ताय
नमः हा मंत्र म्हणायचा आणि ही अक्षदा तुम्हाला जास्वंदाच्या पानावरती बाप्पांसमोर अर्पण करायच्या। त्यानंतर बाप्पांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या, धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची। त्यानंतर तिथेच बाप्पांसमोर बसून तुम्हाला 3 वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं, 1 वेळा गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं। त्यानंतर दोन्ही हात जोडून आपली इच्छा मनोकामना व्यक्त करायची। संपूर्ण दिवसभर हे पान बाप्पांसमोर ठेवायचं आणि एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा संध्याकाळपर्यंत चालू ठेवायचा। त्यानंतर संध्याकाळी 4 वाजल्यानंतर काय करायचं, ते पान आहे तर ते बाप्पांसमोरून उचलून घ्यायचं। त्या पानावर अर्पण केलेले 11 तांदूळ, दुर्वा, जास्वंदाचं फूल आहे तर ते तुम्हाला पानामध्ये बांधून एका धाग्याने पॅक करायचं आणि त्यानंतर हे पान घेऊन तुमच्या घराजवळ कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथे जायचं आणि ते बाप्पांना अर्पण करायचं आणि पुन्हा एकदा आपली इच्छा मनोकामना व्यक्त करायची, प्रार्थना करायची। अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा। जर तो अंगारकी चतुर्थीला करायचा आहे, अतिशय प्रभावी असा उपाय आहे आणि तुम्ही नक्की करा। हा उपाय केल्याने तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील, आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील। तर अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। चला तर आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया।